महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगारांचे प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये यशवंत भोसले यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामध्ये पार्ट टाइम काम करणाऱ्या कामगारांचं वेतन तसेच 2005 साली भरती झालेल्या कामगारांच्या भरतीला शासनाने घेतलेला आक्षेप तसेच 7वा वेतन आयोगाचा फरक असे अनेक प्रश्न घेऊन यशवंत भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कामगारांचे विविध प्रश्न मांडले. मुख्यमंत्र्यांनी देखील यशवंत भोसले यांनी मांडलेल्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत लवकर हे प्रश्न मार्गी लावले जातील असं आश्वासन दिलंय. भाऊ, प्रथमतः तुमचं अभिनंदन. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगारांचे प्रश्न घेऊन आपण मुख्यमंत्र्यांची काही दिवसापूर्वी 1-2 दिवसापूर्वी भेट घेतली. काय विषय होता आणि मुख्यमंत्र्यांनी कशा पद्धतीने तुमच्याशी चर्चा झाली मुख्यमंत्र्यांची? सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचे मी आभार मानेन. त्यांनी आम्हाला वेळ दिला. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय होता कंत्राटी अध्यादेश जो काढण्यात आलेला आहे शासनामधल्या सर्व विभागांमध्ये आणि त्याकरता 9 एजन्सी नेमलेल्या होत्या. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच दिवशी घोषणा परवाच केली आणि तो अध्यादेश रद्द केला. त्यामुळे आता हजारो तरुणांना शासनाच्या नोकऱ्यांमध्ये कायमस्वरूपी नोकऱ्यांमध्ये स्थान मिळणार आहे. त्याबाबत मी पहिला सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचं आभार मानले आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे राज्यभर जे काही इंडस्ट्रीमध्ये औद्योगिक कारखान्यांमध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांचा वेलफेअर फंड कट होतो. या कल्याणकारी योजना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत त्यांच्यासाठी राबवल्या जातात. अनेक औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार कल्याण केंद्र आहेत. मुंबईमध्ये सुद्धा कामगार स्टेडियम आहे दादरला. त्या ठिकाणी हेड ऑफिस आहे. तिथे कमिशनर बसतात, कल्याण आयुक्त, आणि राज्यभर ह्या मंडळाचा कारभार चालतो. तर प्रत्येक ठिकाणचे जे कामगार आहेत कंपन्यांमधले त्या कामगारांना पूर्वी असं होतं की गिरणी कामगार संध्याकाळी काय करणार सुटल्यावर, तो व्यसनाधीन होऊ नये म्हणून ही संकल्पना काढण्यात आली होती की त्यांना अशा पद्धतीची वेलफेअर सेंटर्स कामगार कल्याण केंद्र काढून त्या ठिकाणी वाचनालय, त्यांच्या मुलांना अभ्यासिका वर्ग, त्याचप्रमाणे जे कामगार संध्याकाळी सुटतील त्यांना तेव्हा टी व्ही वगैरे नव्हते, विरंगुळाची काही हे नव्हती साधनं, त्यामुळे ती कामगार संध्याकाळी विरंगुळा म्हणून व्यसनाधीन व्हायचे, दारू प्यायचे. त्यातून मुक्तता करण्यासाठी हा मार्ग काढला कामगार कल्याण केंद्राचा आणि त्या केंद्रांमधून हे विविध उपक्रम राबवले जात होते. अशा लाखो कर्मचाऱ्यांचा निधी शेअर्स हा जो आहे जून आणि डिसेंबरमध्ये या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामध्ये जमा होतो आणि त्यामधून त्यांना गुणवंत कामगार पुरस्कार वगैरे दिले जातात. त्यांची नाट्य संमेलनं आयोजित केली जातात. त्याचप्रमाणे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होतात. या केंद्रांवर शिवण काम शिकवलं जातं. बालवाड्या असतात, वाचनालय आहेत या केंद्रामध्ये, अभ्यासिका वर्ग आहेत या सेंटर्समध्ये आणि या राज्यातल्या कामगारांना एक संस्कार चांगल्या पद्धतीचं घडवण्याचं काम या कामगार कल्याण केंद्रामधून घडवलं जातं. आणि त्यावरती महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळावर बोर्ड असतं. त्या बोर्डमध्ये मालकांचे प्रतिनिधी आणि कामगारांचे प्रतिनिधी असतात आणि शासनाचे सेक्रेटरी आणि प्रतिनिधी असतात. कल्याण आयुक्त त्या बोर्डवरती सेक्रेटरी असतात. अशा पद्धतीनं बोर्डाचं कामकाज चालतं. या कामगार कल्याण मंडळामध्ये कोकणापासून विदर्भापर्यंत हा विखुरलेला आहे. सर्वत्र सेंटर्स आहेत आणि त्या माध्यमातून ही कामं चालतात. यामध्ये माननीय
मुख्यमंत्री यांना महोदयांना आम्ही सांगितलं की या लाखो कामगारांना दिलासा देणारे, त्यांना संस्कार देणारे, त्यांना उभं करणारे जीवनामध्ये हे जे कामगार कल्याण मंडळातले कर्मचारी आहेत हे मात्र वंचित आहेत. त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता तो इसवी सन 2005 साली जवळपास 250 कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती आणि केंद्र संचालक असतील, क्लर्क असतील, विविध विभागांमध्ये त्यांची भरती झाली. रीतसर जाहिराती काढल्या तत्कालीन मंडळानं, जाहिराती पेपरमध्ये आल्या, त्यांच्या इंटरव्ह्यू झाल्या, रिटर्न टेस्ट झाल्या आणि हे लोक कामावर रुजू झाले. आणि त्यानंतर सरकारनं या भरतीमध्ये मंडळाच्या सदस्यांकडून आणि मंडळाकडून अनियमितता झालेली आहे असा आक्षेप घेतला. ह्या लोकांच्या 250 लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याच्याबाबत याचिका दाखल करण्यात आली. परंतु गेली 18 वर्ष या कामगारांच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे. 18 वर्षानंतर, विशेष म्हणजे त्याच्यानंतर 2013ला भरती झाली, ती रेग्युलराईज झाली आणि 2005ची भरती मात्र आक्षेपार्ह राहिली. आज आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटीच्या दरम्यान हेच सांगितलं की आपण ही 2005 सालच्या भरतीवर जो आक्षेप नोंदवलेला आहे, अनियमितता झालेली आहे, आता त्या 2005मधले जवळपास 20 कर्मचारी हे मृत पावलेले आहेत. त्यांच्या नातेवाईकांना कुठल्याही प्रकारचे बेनिफिट्स अद्याप मिळालेले नाहीत, ग्रॅज्युइटी मिळालेली नाहीत, अनुकंपा तत्वावर त्यांच्या मुलांना कामावर घेतलं पाहिजे ते झालेलं नाही आणि लटकती तलवार आहे. तर हा आक्षेप तेवढा शासनानं मागं घ्यावा आणि ह्या 2005 सालच्या या कर्मचाऱ्यांना रेग्युलराईज करावं अशी आमची एक महत्त्वाची मागणी होती. यावरती मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं आहे का? हो, दसरा झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही रीतसर याबाबत पत्र दिलेलं आहे. दसरा झाल्यानंतर त्याच्यावरती जवळपास 20 कर्मचारी हे मृत पावलेले आहेत. त्यांच्या नातेवाईकांना कुठल्याही प्रकारचे बेनिफिट्स अद्याप मिळालेले नाहीत, ग्रॅज्युइटी मिळालेली नाहीत, अनुकंपा तत्वावर त्यांच्या मुलांना कामावर घेतलं पाहिजे ते झालेलं नाही आणि लटकती तलवार आहे. तर हा आक्षेप तेवढा शासनानं मागं घ्यावा आणि ह्या 2005 सालच्या या कर्मचाऱ्यांना रेग्युलराईज करावं अशी आमची एक महत्त्वाची मागणी होती. यावरती मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं आहे का? हो, दसरा झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही रीतसर याबाबत पत्र दिलेलं आहे. दसरा झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा होणार आहे आणि ते संबंधितांना पुढील आदेश देतील याची मला खात्री आहे. आणि आमचे 2005 सालचे सर्व कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर जी टांगती तलवार आहे अनियमिततेची ती निघून जाईल याची मला पूर्ण खात्री आहे. काय वाटतं भाऊ, एकंदरीत आपण म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर देशभर तुम्ही नेतृत्व करताय कामगारांचं, काय वाटतं तुम्हाला की या कामगारांना न्याय मिळेल? निश्चित न्याय मिळणार आहे. त्यांच्याबद्दल आम्ही हातात लढा घेतलेला आहे आणि महत्त्वाचा विषय आला आहे की इतक्या 18 वर्षानंतर पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आम्हाला या प्रश्नासाठी भेटत आहेत. ह्या कर्मचाऱ्यांचं भाग्य आहे. त्याच्याचबरोबर दुसरा एक मुद्दा होता तो अर्धवेळ कर्मचाऱ्यांचा. पार्ट टाईम कर्मचारी जे आहेत या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातले एकूण आता 385 कर्मचारी आहेत, जे महिला कल्याण सहायिका असतील, सहाय्यक केंद्र संचालक आहेत, लायब्ररियन आहेत, केंद्रसेवक आहेत, स्वच्छता सेवक आहेत, विविध पदांवरती हे कामं करतायत आणि त्यांना परमनंट कर्मचारी 8 तास काम केला तर त्याला 47व्या वेतन आयोगाप्रमाणे 37 ते 42 हजारापर्यंत पगार आहे आणि पार्ट टाईम कर्मचाऱ्याला मात्र 4,000 आणि 5,000 वेतन मिळतं. म्हणजे काम तेच पण फक्त 8 तासाचे त्याला 40-42 हजार आणि यांना मात्र 4 आणि 5,000 एवढी मोठी तफावत.
नेमकी अर्धा वेळ म्हणजे किती टाइम असतो म्हणजे यांना 4 तास काम करावं लागतं आणि आणि काय फुल कामाचं? टाईमला 8-8:30. जे महिला केंद्र कल्याण सहायिका समजा फुल टाईम केंद्रातली कामं करतात, लेबर वेलफेअर सेंटरची कामगार कल्याण केंद्रातली तीच हे काम करतात. फुल टाईम शिवणकाम करणारी महिला जे काही फुल टाईम काम करते ती ही अर्धवेळसुद्धा तेच काम करते. विविध कामं असतात केंद्रातली. कामगारांच्या ह्या उद्योगांमधल्या कामगारांना त्या ठिकाणी लागणारे सर्व किंवा त्यांच्या परिवारासाठी लागणारी सर्व सोयीसुविधा या केंद्रामधून दिली जातात. अगदी लहान बाळांना संगोपन करण्याचं सुद्धा त्या ठिकाणी पाळणाघरसारखी ठेवलेली आहेत. तर ह्या सर्व हे पार्ट टाईम कर्मचारी करतात. तर त्यांना आज आम्ही पहिल्यांदा मागणी केली आहे, म्हणजे की जर फुल टाईम कर्मचाऱ्याला 42,000 पगार मिळतोय तर पार्ट टाईम कर्मचाऱ्याला 8 तासाचे त्यांना 42,000 मिळत आहेत, तर आम्हाला 4 तासाचे 21,000 मिळावेत. लास्ट एक प्रश्न आहे की 7वा वेतन आयोग लागू झाला या लोकांना, पण अद्याप लोकांना फरक मिळालेला नाही अशी कामगारांमध्ये एक खंत आहे. तर याचा निर्णय कधीपर्यंत लागेल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती काय आश्वासन दिलंय का? हो, हे अर्धवेळ कर्मचाऱ्यांचा विषय देखील माननीय मुख्यमंत्र्यांच्या दरबारात गेलेला आहे. त्यामुळं अर्धवेळ कर्मचारी 385 कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं अशी मागणी आहे. बाकीचे यापूर्वी सिनियरिटीप्रमाणे परमनंट झालेले आहेत कर्मचारी अर्धवेळ, आता हे राहिलेले 385 तेवढे करावेत आणि मागचा फरक जो आहे परमनंट कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना मिळावा असं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. त्याची देखील ह्या बैठकीमध्ये नोंद घेतली जाणार आहे दसऱ्यानंतरच्या. त्यामुळं या पार्ट टाईम कर्मचाऱ्यांना पण थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पहिल्यांदाच न्याय मिळेल अशी खात्री आहे. राहिलं 7वा वेतन आयोगाचा आपण जो प्रश्न आम्हाला विचारला, त्यामध्ये 7वा वेतन आयोगाच्या 2019 साली 7वा वेतन आयोग लागू झाला. 20% 5 टप्प्यामध्ये दरवर्षी हा वेतन आयोगाचा फरक मागचा द्यायचा होता, परंतु तो काही मंडळात अद्यापपर्यंत ह्या कर्मचाऱ्यांना 21 साली लागू झाला. 2 वर्ष झाली अजून एकही टप्पा काही मिळालेला नाही या लोकांना. त्यामुळं आता आम्ही मागणी केलेली आहे की 19-20, 20 ते 21 आणि 21 ते 22 असे 3 टप्पे झालेले आहेत. तर हे 3 टप्प्याप्रमाणे 20% दिवाळीपूर्वी 60% फरक हा द्यावा दिवाळीपूर्वी अशी आम्ही मागणी केलेली आहे. या मंडळावरती कल्याण आयुक्त जे आहेत ते रविराज इळवे साहेब आहेत, जे महाराष्ट्राच्या कामगार विभागातून आलेले आहेत. शासनाच्या कामगार विभागामध्ये ते ॲडिशनल कमिशनर आहेत. विशेष म्हणजे ज्या ज्या संस्था कंपन्या बेकायदेशीर कामगारांची पिळवणूक करतात त्यांच्यावर याच रविराज इळवे साहेब जे कमिशनर आहेत त्यांनी खटले भरलेले आहेत. आज तेच इकडे प्रशासनामध्ये प्रमुख आहेत. ते जर मालकांना चुकले कंपनीवाले तर त्यांना खटले भरतात. तर मला खात्री आहे प्रशासन जर आत्तापर्यंत त्यांचं चुकीचं वागत असेल तर या कर्मचाऱ्यांना ते निश्चित न्याय देतील. मंडळातलेच आता मंडळामध्ये कल्याण आयुक्त आहेत आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे, ते न्याय देतील अशी आम्हाला खात्री आहे. आणि आत्ता राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामध्ये या पद्धतीचा उठाव सुरू झालेला आहे. जे रिटायर्ड झाले सेवानिवृत्त कर्मचारी त्यांनासुद्धा 7वा वेतन आयोगाचा फरक द्यावा, त्यांचे काही देय राहिलेले आहेत ते पण द्यावीत अशी मागणी आम्ही केलेली आहे. त्याचप्रमाणे DPC राहिलेली आहे, प्रमोशन्स राहिलेले आहेत. या सगळ्या मुद्द्यांवरती या बैठकीत उहापोह होईल आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सर्वच कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल अशी मला खात्री आहे. न्यूज सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड.